कॅप्रॉन थ्रीचा फॉर्म अजून भरलेला नसेल, तुमच्यासाठी गुड न्यूज म्हणता येईल की जर कॅप्रॉनचे व्हॅकन्सी पाहिले तर त्याच्यात असं लक्षात येईल की 35,000 सीट्स अजून रिकाम्या आहेत. त्याच्यामुळे अजूनही मुलांना ऍडमिशनची संधी आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजला प्रत्येक ब्रांचसाठी वेगवेगळ्या सीट रिकाम्या दिसत आहेत. त्याचबरोबर सीओईपी सारख्या कॉलेजमध्येही अजून 85 सीट रिकाम्या दिसत आहेत. म्हणजे ती खूप मोठी गोष्ट आहे, कारण की प्रत्येक जण सीओपीला टाकत आहे ऑप्शन मध्ये, तर ही 85 सीट रिकाम्या कशा राहतात, ही एक गोष्ट आहे. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडत असेल त्यावेळेस इन्स्टिट्यूट वाईज लिस्ट येते, तर 100% अलॉटमेंट झालं असं बऱ्याच कॉलेजच्या लिस्ट आल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं. तर त्याच कॉलेजमध्ये तर त्या प्रश्नाचं उत्तरही मी आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर 200% ऍडमिशन झालं असं होत नाही, कारण बरेचसे विद्यार्थी काय करतात, ऍडमिशन घेत नाही किंवा बेटरमेंट हा ऑप्शन निवडतात. म्हणजे 100% अलॉटमेंट झालं म्हणजे काय, समजा एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या ब्रांचला 60 सीट आहेत आणि 60 विद्यार्थ्यांना अलॉट झाल्या, तर 60 सीट कॅपराउंड 2 मध्ये समजा अलॉट झाल्या असतील आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस विद्यार्थी त्यांचा डिसिजन घ्यायला सुरुवात करतात, तर काही विद्यार्थी ऍडमिशन घेतात, काही विद्यार्थी बेटरमेंटला जातात, काही विद्यार्थी सीट कॅन्सल करतात, काही विद्यार्थी सीट सोडून जातात. अशा भरपूर साऱ्या गोष्टी होतात किंवा विद्यार्थी ऍडमिशन प्रोसेसच सोडतात. त्याच्यामुळं ज्यावेळेस पूर्ण राऊंड कंप्लीट होतो त्यावेळेस आपल्याला समजतं की व्हॅकंट सीट नक्की किती राहिलेल्या आहेत. म्हणूनच ह्या ज्या तुम्हाला 20, 25, 5, 10 ज्या सीट दिसत आहेत त्याही व्हॅकंट त्यामुळे दिसतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याच्यामुळे ज्या सीट आहेत त्याही अजून फिक्स नाही आहेत, कारण की बरेचसे विद्यार्थी अजूनही डिसिजन घेणार आहेत. बेटरमेंट केल्यानंतर दुसरं कॉलेज मिळाल्यानंतर पहिली सीट त्यांची आपोआप जाणार आहे. सो अशा काही गोष्टी होणार आहेत, ती दुसऱ्याला मिळणार आहे. असे चेंजेस आता तिसऱ्या राऊंड पर्यंत होत राहणार आहे. म्हणून कॅप राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरताना ही एक गोष्ट लक्षात ठेवा. सीट मॅट्रिक्स, वॅकंट सीट पहा, पण वॅकंट सीट पाहूनच निर्णय घ्यायचा असं काही नाहीये. वॅकंट सीट फक्त आता तेच दर्शवत आहेत जे आता ऍडमिशन प्रोसेस मध्ये चालू आहे. त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की मोठमोठ्या कॉलेजमध्ये अजूनही कुठल्याही विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कन्फर्म करण्याचा निर्णय घेतलेला दिसत नाही. सीयूपी मध्ये 85 सीट रिकाम्या राहू शकतात, तर त्याचा अर्थ तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायला हवा. मित्रांनो, वॅकंट सीट दिसतंय म्हणून कोणत्याही कॉलेजमध्ये अप्लाय करू नका. जिथे जास्त वॅकंट सीट दिसत आहेत असे कॉलेजेस तुम्ही एम केले, तर समजा त्या कॉलेजमध्ये वॅकंट सीट आहेत, तर ते कॉलेज रेप्युटेड नसेल तर तिथली प्लेसमेंट, तिथल्या बाकीच्या गोष्टी, फॅकल्टी, फॅसिलिटी, इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्या गोष्टी तिथे चांगल्या नसतील, तर फक्त वॅकंट सीट आहेत म्हणून त्याचे नाव टाकण्यात काय अर्थ नाही. आपल्या आधीची कॉलेज लिस्टवर भरोसा ठेवा, त्याच्यामध्ये किती वॅकंट सीट आहेत ते पहा, त्याला टार्गेट करा. तुमच्या कॅटेगरी वाईज जर सीट रिकाम्या असतील तर तुम्हाला तिथे फायदा होऊ शकतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला निर्णय हा योग्य विचार करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे उगाच कोणत्या तरी कॉलेजमध्ये वॅकन्सी आहे आणि त्याच कॉलेजचं नाव टाकतो असं काही करू नका. कॉलेजचे नाव विचार करून टाका. त्याचबरोबर घाईघाईत निर्णय घेऊ नका. त्याच्यामुळे प्रत्येक पालकांना आणि स्टुडंटना सांगणं आहे की वॅकंट सीट पाहिल्या तरी फक्त ज्या कॉलेजला वॅकंट सीट आहेत अशाच कॉलेजचा विचार करणं एकदम चुकीचं आहे. आता कोणत्या विद्यार्थ्यांनी ट्राय करायचं आहे, तर ज्यांना अजून कॉलेज मिळालेलं नाही किंवा ज्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालं पण त्यांनी बेटरमेंट केलं, आणि दुसरी गोष्ट ज्यांना कॉलेज मिळाले पण ब्रांच चांगली मिळाली नाही, अशा सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी वॅकन्सी आणि जी ब्रांचसाठी ट्राय करतो अशा वेगवेगळ्या अँगलने हा पाहण्याची गरज आहे. व्हॅकन्सी आहेत त्याचा अर्थ अजूनही त्या परवानची प्रोसेस ऑन आहे. तुम्हाला कोणालाही ऍडमिशन मिळू शकतं. फक्त तुम्ही योग्य प्रकारे ऑप्शन फॉर्म भरला पाहिजे, योग्य प्रकारे क्रम लावला पाहिजे. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यामुळं प्रत्येकाने हे आपला ऑप्शन फॉर्म नीट भरणं हेच महत्वाचं राहणार आहे. वॅकन्सी कुठं पाहिजे, तर तुम्हाला ऑफिशियल सीईटीच्या साईटवर जायचं आणि तिथे जाऊन वॅकन्सी पाहायच्या आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक कॉलेजच्या पर्टिक्युलर ब्रांचची वॅकन्सी पाहू शकता. शेवटी जाताना एक गोष्ट सांगतो की तुम्हाला आता कॅपराऊंडची सगळ्या गोष्टी वॅकन्सी तुम्ही कुठे पाहिजे आहेत, तर तुम्ही सीईटीच्या सेलवर जाऊन तुम्हाला जिथे बी ऑप्शन दिसतो त्याच्यामध्ये जाऊन डाव्या साईडला तुम्हाला कॉलम येतात कॅपराऊंड 1चे वॅकंट सीट आणि कट ऑफ्स वगैरे, कॅपराऊंड 2चे, कॅपराऊंड 3चे, जसे आता कॅपराऊंड 2चे आलेले आहेत त्या गोष्टी तुम्ही चेक करा. त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजचे तुम्हाला जे हवेत ते ब्रांच आहेत त्याचे पाहून त्याचे एक कॉलेज लिस्ट बनवा. कॉलेज लिस्टच्या बाबतीत एक गोष्ट सांगतो की तुम्ही जे कॉलेज लिस्ट बनवता त्याचे पहिल्यांदा 3 ते 4 सेक्शनमध्ये डिवाईड करून घेत जावा.
जे कॉलेज तुम्हाला हवेत पण मिळणार नाही त्याचे पहिले 5-10मध्ये ठेवू शकता. दुसरे कॉलेज जे तुमच्या कट ऑफला मॅच करतात थोडेसे वरतीत, म्हणजे 80% आले तुम्हाला तर 82% वाले कॉलेज त्याला 2 वरती ठेवा. आणि जे असे कॉलेज आहेत जे तुम्हाला समजा 80% आले ना, 78पासून 80% वालेचे कॉलेज कट ऑफ मॅच करणारे आणि ब्रांच त्याच बाबतीत कट ऑफ असणारी, अशा जर तुम्ही ठेवले तर तुम्हाला तिसरं ऑप्शन मिळून जाईल. आणि चौथ्यामध्ये असे ठेवा की जे त्याच्यानंतरचे बॅकअप ऑप्शन, असे 4 जर तुमच्या ऑप्शनवाले कॉलेज असतील तर तुम्हाला एखादं कॉलेज मिळायला प्रॉब्लेम येत नाही. आधी जरी कॉलेज मिळवण्याची स्ट्रॅटजी, कॉलेज मिळवल्यानंतर बेटरमेंट मिळवण्याची स्ट्रॅटजी काय आहे, तर बेटरमेंट मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की बेटरच ऑप्शनवरती ठेवावं लागतील. त्याच्यामध्ये त्यात पण रिअलिस्टिक अप्रोच ठेवायचा की 80वाला मिळाले तर 82वाला कॉलेज तुम्ही वरती ठेवू शकता, 81वाला कॉलेज वरती ठेवू शकता. तुमच्या पर्सेंटाईलला फक्त त्यांनी मॅच झालं पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटचा संदेश काय आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाईल आहे, ज्यांना कॉलेजेस मिळत नाही आहेत, ज्यांना 2 राऊंडनंतरही कोणतंही आशा राहिलेली नाही, त्या अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की पर्सेंटाईल मार्क्स सगळ्या गोष्टी एकीकडे असतात. तुम्हाला 4 वर्षाची इंजिनिअरिंगची डिग्री घेताना ह्या सगळ्या गोष्टीपेक्षाही महत्त्वाचं राहावं लागते मेहनत, इंटरेस्ट आणि कन्सिस्टन्सी. ह्या 3-4 गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. तुम्ही जर इंजिनिअरिंगमध्ये येत असाल तर खूप विचार करून निर्णय घ्या. आणि ॲडमिशन तुम्हाला तर मिळेलच, ज्यांना मिळणार नाही त्यांच्यासाठी बाकीचे राऊंड अजून आहेतच. इन्स्टिट्यूट राऊंड आहे, बाकीचे जे काही राऊंड आहेत तुम्हाला माहिती आहे. खूप सारे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये तसे पण ॲडमिशन मिळतात आणि खूप साऱ्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामुळे ॲडमिशनची काळजी नाही, ॲडमिशन नंतरच्या प्रोसेससाठी ट्राय करणं खूप महत्त्वाचं राहतं. त्याच्यामुळं आवडती ब्रांच आणि आवडतं कॉलेज हा एकच फॉर्म्युला आहे सक्सेसचा. त्याच्यामुळे ते मिळवा आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. कॅपराऊंड 3चा ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरा. कॅपराऊंड अलॉटमेंटनंतर 3च्या अलॉटमेंटनंतर काय करायचं ह्याच्याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणारच आहेत. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.